जय शिवराय। नमस्कार मित्रांनो, नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत हिंदू कोड बिल बद्दल। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता आपण याची प्रस्तावना पाहूया। स्वातंत्र्यानंतर भारताने फक्त राजकीय नाही तर सामाजिक बदलांचाही नवा युग प्रवेश केला। या नव्या भारताला न्याय, समानता आणि आधुनिकतेच्या मूल्यांवर उभं करायचं होतं। त्याच काळात समाजातील स्त्रियांना कायदेशीर अधिकार देणं, परंपरागत अन्याय संपवणं आणि सामाजिक सुधारणेला गती देणं हे एक मोठं आव्हान होतं। या पार्श्वभूमीवर निर्माण झालं हिंदू कोड बिल, ज्याने भारतातील समाजात कायद्याच्या माध्यमातून समानतेचा पाया रचला। ब्रिटिश काळात हिंदू समाजातील विवाह, वारस हक्क, दत्तक आणि घटस्फोट यासंबंधीचे नियम धर्मशास्त्र आणि प्रथांवर आधारित होते। वेगवेगळ्या जात, प्रांत आणि पंथानुसार हे नियम बदलत होते। महिलांना संपत्तीवरील अधिकार नव्हता, घटस्फोटाचा विचार अकल्पनीय मानला जात होता आणि पुरुषांना सर्व कायदेशीर सत्ता प्राप्त होती। समाजात असलेली ही विषमता आणि अन्याय संपवण्यासाठी एक समान कायदा तयार करण्याची आवश्यकता निर्माण झाली। पालकमंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली। त्यांनी हिंदू कोड बिल तयार करून हिंदू समाजातील विवाह, वारसा हक्क, दत्तक, पालकत्व आणि देखभाल यासाठी एक समान आणि न्याय्य कायदा मांडला। या बिलाचा मुख्य हेतू होता स्त्रियांना समान हक्क देणे, विवाहातील अन्याय संपवणे आणि समाजाला आधुनिकतेकडे घेऊन जाणे। परंतु हा प्रयत्न सोपा नव्हता, कारण धर्म आणि परंपरेच्या नावाखाली प्रचंड विरोध उभा राहिला। विरोध, आंदोलन आणि राजकीय दबाव असूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या विचारांवर ठाम राहिले। त्यांना माहीत होतं की सामाजिक सुधारणा नेहमीच संघर्षातून जन्म घेतात। मित्रांनो, आता आपण याची पार्श्वभूमी पाहूया। हिंदू समाजातील कायदे हे अनेक शतकांपासून धर्मशास्त्र, परंपरा आणि प्रथांवर आधारित होते। मनुस्मृती, धर्मसूत्रे आणि इतर धार्मिक ग्रंथांनुसार विवाह, वारसा हक्क, दत्तक आणि कुटुंब व्यवस्था ठरवली जात होती। प्रत्येक प्रांत, जाती आणि समाजानुसार या प्रथा वेगळ्या होत्या। यामुळे एकसमान कायद्याची संकल्पना अस्तित्वातच नव्हती। स्त्रियांना वारसा हक्क किंवा घटस्फोटाचा अधिकार नव्हता आणि त्यांचं जीवन पूर्णपणे पुरुषप्रधान व्यवस्थेच्या अधीन होतं। ब्रिटिश काळातही या पारंपरिक कायद्यात फारसे बदल झाले नाहीत। ब्रिटिश न्यायालयांनी तथाकथित अँग्लो-हिंदू लॉ तयार केला, पण तोही प्रथागत धार्मिक तत्त्वांवर आधारित होता। त्यामुळे समाजात असलेली असमानता कायम राहिली। मात्र 19व्या आणि 20व्या शतकात समाजसुधारक चळवळी सुरू झाल्या। राजाराम मोहन रॉय, महात्मा फुले, पंडिता रमाबाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या विचारवंतांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी आवाज उठवला। या सुधारकांनी दाखवून दिलं की समाज प्रगत व्हायचा असेल तर कायद्यात बदल आवश्यक आहे। स्वातंत्र्यानंतर भारत नवीन संविधानाच्या माध्यमातून समानतेचा आणि न्यायाचा मार्ग स्वीकारत होता, पण सामाजिक जीवनात अजूनही जुन्या प्रथा, जातीय बंधन आणि लिंगभेद कायम होते। त्या काळी हिंदू समाज हा लोकसंख्येचा मोठा भाग होता, म्हणून त्यांच्या कायद्यामध्ये सुधारणा करणं आवश्यक होतं। या उद्देशाने सरकारने 1941 साली BN राव कमिटी स्थापन केली। या समितीने हिंदू विवाह, वारसा हक्क, दत्तक आणि कुटुंब व्यवस्थेवर आधारित एक मसुदा तयार केला आणि याच मसुद्यावर पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आधारित करून तयार केलं हिंदू कोड बिल, ज्याने भारतीय समाजात सामाजिक न्यायाची क्रांती घडवली। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मित्रांनो, आता आपण हिंदू कोड बिलाची उद्दिष्टे पाहूया।
हिंदू कोड बिलाचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे हिंदू समाजात सामाजिक न्याय आणि समानतेचा पाया रचणे. स्वातंत्र्यानंतर भारताने लोकशाही आणि संविधानाच्या माध्यमातून समान हक्क आणि न्याय ही मूल्ये स्वीकारली, पण समाजात अजूनही स्त्रियांना कायदेशीर व सामाजिक समानता मिळाली नव्हती. या बिलाद्वारे विवाह, वारसा हक्क, दत्तक आणि पालकत्व यांसारख्या गोष्टींमध्ये स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. म्हणजेच हा कायदा फक्त कुटुंब व्यवस्थेबद्दल नव्हता, तर तो भारतीय समाजात समानतेचा कायदा रुजवणारा पहिला मोठा टप्पा होता. या बिलाचं दुसरं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं हिंदू समाजातील विविध प्रथा आणि कायद्यांना एकसमान रूप देणे. पूर्वी वेगवेगळ्या प्रांत, जात आणि परंपरांनुसार विवाह किंवा वारस हक्काचे नियम बदलत असायचे. यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत गोंधळ निर्माण होत असायचा आणि स्त्रियांना न्याय मिळणं कठीण होतं. हिंदू कोड बिलाने या सर्व प्रथांना एका एकसमान कायद्याखाली आणलं, ज्यामुळे हिंदू समाजासाठी एक स्पष्ट आणि न्याय्य कायदा अस्तित्वात आला. या बिलाचं तिसरं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं स्त्रियांचा सामाजिक दर्जा उंचावणे आणि त्यांना स्वातंत्र्य देणे. विवाहात समान हक्क, घटस्फोटाचा अधिकार, वारसा हक्क आणि दत्तक घेण्याचा अधिकार देऊन स्त्रियांना कायदेशीर संरक्षण दिलं गेलं. पारंपरिक पतिव्रतेचे बंधन मोडून महिलांना स्वतःच्या निर्णयांचं स्वातंत्र्य देणं हा या कायद्याचा मूळ हेतू होता. अशा प्रकारे हिंदू कोड बिल हे भारतीय समाजात स्त्री-पुरुष समानतेचा आणि सामाजिक सुधारणेचं प्रतीक बनलं. मित्रांनो, आता आपण पाहूया हिंदू कोड बिलावरील विरोध व अडथळे. हिंदू कोड बिल मांडल्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणात विरोध सुरू झाला. परंपरावादी आणि धार्मिक गटांनी या बिलाला धर्मात हस्तक्षेप असा आरोप लावला. त्यांचा दावा होता की हा कायदा हिंदू धर्मातील परंपरा, संस्कृती आणि कुटुंब व्यवस्था नष्ट करेल. अनेक नेत्यांनी आणि संस्थांनी जनमत तयार करून आंदोलने काढली, मोर्चे काढले. काही जण म्हणत होते की हा कायदा पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण आहे. त्याचवेळी अनेक संसद सदस्यांनीही या बिलाला विरोध दर्शवला, कारण त्यांना वाटत होतं की इतक्या मोठ्या सामाजिक बदलांसाठी समाज तयार होणार नाही. या तीव्र विरोधांमुळे संसदेमध्ये या बिलाला चर्चा लांबली आणि वारंवार विलंब झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असंख्य टीका, विरोध आणि दबाव असूनही आपल्या भूमिकेवर ठामपणे भूमिका मांडली. परंतु अखेर सततचा राजकीय विरोध आणि सरकारकडून मिळालेल्या अपुऱ्या पाठिंब्यामुळे त्यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर या बिलाचं मूळ स्वरूप पुढे नेण्यात आलं नाही. मात्र नंतर त्याच बिलाच्या तरतुदीवर आधारित 4 स्वतंत्र कायदे, हिंदू मॅरेज ॲक्ट, हिंदू सक्सेशन ॲक्ट, हिंदू ॲडॉप्शन्स अँड मेंटेनन्स ॲक्ट आणि हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट हे 1955-56 मध्ये लागू झाले. अशा प्रकारे प्रचंड अडथळ्यांमधूनही या सुधारणांचा पाया घालण्यात आला. मित्रांनो, आता आपण या कायद्याचा परिणाम आणि महत्त्व पाहूया. हिंदू कोड बिलामुळे भारतीय समाजात सामाजिक न्याय आणि समानतेच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकलं गेलं. या कायद्यामुळे महिलांना प्रथमच कायदेशीररित्या वारसा हक्क, घटस्फोटाचा अधिकार आणि दत्तक घेण्याचा हक्क मिळाला. विवाह संबंधांमध्ये स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान जबाबदाऱ्या आणि अधिकार देण्यात आले. त्यामुळे पारंपरिक पुरुषप्रधान विचारसरणीला धक्का बसला आणि महिलांना स्वतःच्या निर्णयांचं स्वातंत्र्य मिळालं. याच कायद्यामुळे भारतीय न्यायव्यवस्थेत स्त्री समानता ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली आणि कुटुंबातील स्त्रीची ओळख केवळ पत्नी किंवा आईपुरती न राहता स्वतंत्र व्यक्ती म्हणून निर्माण झाली.
हिंदू कोड बिलाचं आणखी एक महत्त्वाचं फलित म्हणजे सामाजिक बदलाची नवी दिशा. या कायद्यानं केवळ हिंदू समाजातच नाही तर संपूर्ण भारतात सुधारक विचारसरणीचा पाया घातला. पुढे मुस्लिम, ख्रिश्चन आणि इतर समुदायांमध्येही वैयक्तिक कायद्यांबाबत सुधारणा करण्याची मागणी वाढली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या प्रयत्नांमुळे भारतीय लोकशाहीत समानतेचा आणि सामाजिक न्यायाचा नवा अध्याय सुरू झाला. त्यामुळे हिंदू कोड बिल हे केवळ एक कायदेशीर सुधारणा नसून भारतीय समाजात आधुनिकतेचा, समानतेचा आणि स्त्री सक्षमीकरणाचा शाश्वत प्रतीक बनलं. मित्रांनो, आता आपण हिंदू कोड बिलावरील टीका आणि आजचं मूल्यांकन पाहूया. हिंदू कोड बिलांवर अनेक टीका करण्यात आल्या. काही परंपरावादी नेत्यांचं मत होतं की या बिलाने धर्मात राज्यांचा हस्तक्षेप वाढवला आणि पारंपरिक कुटुंब व्यवस्था ढासळली. तर काही समाजसुधारकांचं म्हणणं होतं की या कायद्यानं पूर्ण समानता दिली नाही, कारण तो केवळ हिंदू समाजापुरता मर्यादित होता. मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायांसाठी अशा प्रकारचे समान कायदे तयार झाले नाहीत. त्यामुळे समान नागरी संहिता म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोडची गरज अजूनही जाणवते. काहींनी हेही म्हटलं की कायदा बदलला पण समाजाची मानसिकता अजूनही जुनीच राहिली. आजच्या काळात पाहिलं तर हिंदू कोड बिलाचं महत्त्व अजूनही तितकंच जिवंत आहे. या कायद्यानं भारतीय न्यायव्यवस्थेला आणि समाजाला स्त्री-पुरुष समानतेचा पाया दिला. आज महिलांना शिक्षण, रोजगार, वारसा हक्क आणि निर्णयक्षमता मिळवताना या कायद्यानं मजबूत आधार दिला आहे. तरीही काही ठिकाणी अजूनही स्त्रियांना समान हक्कासाठी संघर्ष करावा लागतो. म्हणजेच कायद्याची अंमलबजावणी पूर्णपणे झालेली नाही. त्यामुळे हिंदू कोड बिल हे केवळ इतिहासातील एक अध्याय नसून आजही भारतीय समाजात समानतेचा आणि न्यायाचा प्रवास पुढे नेणारा प्रेरणास्रोत आहे. मित्रांनो, आता आपण याचा निष्कर्ष पाहूया. हिंदू कोड बिल हा भारतीय सामाजिक आणि कायदेशीर इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. हा फक्त कायदा नव्हता, तर स्त्री-पुरुष समानतेचा आणि सामाजिक न्यायाचा प्रतीक होता. स्वातंत्र्यानंतरच्या काळात समाजातील जुन्या अन्याय, असमानता आणि पुरुषप्रधान विचारसरणी संपवण्यासाठी हा कायदा आणला गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे हा बिल समाजात सुधारणा घडवणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरला. मित्रांनो, जरी या बिलावर विरोध, अडथळे आणि टीका झाली तरी त्यांचे परिणाम आजही भारतीय समाजावर दिसतात. महिलांना विवाह, वारसा, दत्तक आणि कुटुंब व्यवस्थेत समान हक्क मिळाले आणि कायद्यानुसार न्याय मिळवण्याची संधी वाढली. सामाजिक बदल पूर्ण होऊनही अजूनही त्यांचा प्रभाव कायम आहे. हिंदू कोड बिलामुळे समाजाला आधुनिकता, न्याय आणि समानतेच्या दिशेने मार्ग मिळाला, ज्यांचा परिणाम पुढच्या पिढ्यांपर्यंत दिसून येतो. आज आपण पाहतो की सामाजिक सुधारणा नेहमी संघर्षातूनच साध्य होते. हिंदू कोड बिल हे त्या संघर्षाचे प्रतीक आहे. या कायद्यामुळे स्त्रियांना समान हक्क मिळाले आणि समाजाच्या मूल्यांमध्ये बदल घडवला. त्यामुळे हा बिल केवळ इतिहासाचा एक महत्त्वाचा टप्पा नाही, तर आजच्या काळातही समानता, न्याय आणि सामाजिक प्रगतीसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. मित्रांनो, मला आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा आणि जर तुम्हाला अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. मी त्याचं तुम्हाला नक्कीच उत्तर देईन. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय. धन्यवाद.